नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा आणि समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, आज 2 मार्च वार सोमवार आणि आज आहे होळी. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील हुताशनी पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो, ज्याला शिमगा असेही म्हटले जाते. होळीचा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी महत्त्वाचा मानला जातो. आपल्या वाईटावरती चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो. होळीच्या दिवशी संध्याकाळी होळी पेटवून होळीची पूजाही केली जाते. या होळीच्या अग्नीमध्ये आपल्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत, जी काही आपल्यामध्ये नकारात्मकता आहे किंवा आपल्याला शारीरिक, मानसिक ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत किंवा आपल्या घरात ज्या काही अडचणी आहेत, तर त्या होळीमध्ये जळून राख व्हावी, त्याची खाक व्हावी यासाठी होळीचा हा जो सण आहे तो साजरा केला जातो. असं म्हणतात की होळीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते. या दिवशी होळीची पूजा करून, होलिका मातेचं दर्शन करून आपल्या घरात सुख, शांती, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य लाभावं, आपल्या जीवनातील सर्व कष्ट, दुःख नष्ट व्हावेत अशी प्रार्थना केली जाते. होळीचा दिवस सर्व वाईट गोष्टी नष्ट होण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी आपल्या जीवनातील, आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. आज सोमवार होळीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा, वाईट शक्ती, करणी-बाधा, पितृदोष, भांडणे नष्ट होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. घरांची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे? हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ आज संध्याकाळी 5:57 होणार आहे आणि म्हणूनच होलिका दहन जे आहे ते आपल्याला आज संध्याकाळीच करायचे आहे. म्हणजेच आपण आज होळी पेटवायची आहे. बऱ्याच जणांना वाटत आहे की उद्या पौर्णिमा आहे, उद्या तिथीनुसार मग उद्याच होळी आहे, ते होळीचं दहन केले जाईल, होळी पेटवली जाईल. परंतु गुरु माऊली परमपूज्य यांनी स्वतः सांगितले आहे की होलिका दहन हे 2 मार्चला रात्री केले जाणार आहे. कारण पौर्णिमा तिथी ही 3 मार्चला सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे आणि होलिका दहन हे नेहमी पौर्णिमेच्या शुभ काळामध्ये करावे. म्हणून आजच आपल्याला होळी पेटवायची आहे आणि होळीची पूजा जी आहे तर ती करायची आहे. उद्या वर्षातील पहिलेच खग्रास चंद्रग्रहण सुद्धा आहे आणि उद्या धुलीवंदन सुद्धा असणार आहे. संध्याकाळी चंद्रग्रहण संपल्यानंतर आपण धुलीवंदन जे आहे ते साजरे करू शकतो. आता हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे? तर प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही समस्या असतात. काही घरामध्ये पैसा असतो, परंतु सुखशांती नसते किंवा काही घरांमध्ये सुखशांती असते, परंतु पैसा नसतो. काही ना काही समस्या आपल्या घरात, आपल्या आयुष्यात असतात आणि या समस्यांचं निवारण करण्यासाठी होळीचा हा दिवस खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय सुद्धा आहेत ते केले जातात. होळीची रात्र इतकी प्रभावी आहे की या दिवशी तंत्र मंत्र साधना सुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या घरामध्ये करायचा आहे. आज पौर्णिमा तिथी सुद्धा आहे. पौर्णिमेचा प्रारंभ सुद्धा होणार आहे. पौर्णिमेचा दिवस म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि ज्या घरात आज पौर्णिमेला म्हणजेच होळीला हा एक उपाय केला जातो, ते संपूर्ण घर बाधामुक्त होत असतं. त्या घरातील सर्व समस्या, अडचणी, अडथळे हे दूर होत असतात आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील, कर्जबाजारीपणा झालेला असेल, खूप कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, नशिबाची साथ मिळत नसेल, म्हणजेच तुमच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नसेल, घरामध्ये पैसा येतो, परंतु आलेला पैसा जास्त काळ न टिकता कोणत्या ना कोणत्या मार्गाने पुन्हा घरातून पैसा हा निघून जात असतो. मग तो पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल, काही वारंवार समस्या येत असतील, त्यामध्ये पैसा खर्च होत असेल, जिथे तुम्ही ₹50 कमवता, तिथे तुमचे ₹100 खर्च होत असतील. घरात पैसे येण्याचे मार्ग खूप कमी आहेत, परंतु पैसा खर्च होण्याचे मार्ग हे खूप जास्त असतील, तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा.
कारण पौर्णिमेचा हा दिवस असतो तर देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो. या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरात 7 वेळा येत असते आणि घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं यासाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. तसेच घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतील, मग ही नवरा-बायकोची भांडणे असतील, आई-मुलीची भांडणे असतील, घरातील एखादी व्यक्ती सतत राग-राग करत असेल, चिड करत असेल किंवा तुमच्या घरातील लहान मुलं आहेत, ती सतत चिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसतील, यासारख्या समस्यासुद्धा या उपायाने दूर होत असतात. जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता, दोष, शिडापिडा असतील, तर अशा वेळी आपल्या कुटुंबामध्ये यासारख्या समस्या आहेत, तर त्या येत असतात. तसेच तुमच्या जीवनात काही तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल, बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही लोकं राहतात. समोर खूप चांगलं बोलतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असते. आपले कसे वाईट होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. तर अशा शत्रूंशी, अशा लोकांची वाईट बुद्धी ही भ्रष्ट होण्यासाठी हा जो उपाय आहे, तर तो खूप जास्त प्रभावी मानला जातो. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. तुळशीपाशी सुद्धा दिवा लावायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे. खिडक्या उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एखादी मातीची मोठी पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुम्ही तामान घेतलं तरी सुद्धा चालेल. सर्वप्रथम आपल्याला त्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती 7 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल. सोबतच तुम्हाला 5 अखंड फुलांच्या लवंगा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि या 3ही हिरवी वेलची आहे ती सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. हिरवी वेलची म्हणजे ज्याला वेलदोडे असे सुद्धा म्हटलं जातं. जे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो, तर या वस्तू ज्या आहेत, तर त्या सुद्धा तुम्हाला कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर काळी मोहरी घ्यायची आहे. थोडेसे चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि 11 काळे उडीद घ्यायचे आहेत. बघा काळे उडीद जे आहेत ते होळीच्या दिवशी खूप जास्त महत्त्वाचे आहेत. तिळाचं सुद्धा खूप महत्त्व आहे कारण या वस्तू ज्या आहेत त्या नकारात्मक ऊर्जा नष्ट करत असतात. त्यामुळे या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत. पिवळी मोहरी, काळे उडीद आणि काळे तीळ या 3 वस्तू तुम्हाला हातात घेऊन आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावरून या 3 वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत. डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत आणि या वस्तूसुद्धा तुम्हाला त्या कापुरासोबत टाकायच्या आहेत. आता या प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळ्या-वेगळ्या घ्यायच्या नाहीत. एकदाच घ्यायच्या आहेत आणि सर्व व्यक्तींवरून उतरून घ्यायच्या आहेत आणि यानंतर कापुरासोबत या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जी शेणाची गौरी असते त्याला शेणकूट सुद्धा म्हटलं जातं. तिचं त्या गौरीचं महत्त्व जे आहे ते होळीच्या दिवशी प्रचंड आहे आणि खूप धार्मिक जास्त महत्त्व आहे. त्या गौरीचं कारण होळीचा जो सण आहे किंवा होळीची जी अग्नी आहे, तर ती त्या गौरीशिवाय पूर्ण होत नाही. त्यामध्ये गाईच्या शेणाची गौरी जी आहे, तर तिचा हा वापर आवर्जून केला जातो. कारण जेव्हा आपण गाईच्या शेणाची गौरी त्या होळीमध्ये टाकतो, तेव्हा त्यातून निघणारा जो अग्नी, तो धूर आहे, तो शिथिल वातावरण आहे, ते पवित्र करीत असतो आणि म्हणूनच तुम्हाला गाईच्या शेणाची थोडीशी गौरीसुद्धा घ्यायची आहे. मोठी गौरी असेल तर त्याचा छोटासा तुकडा तुम्हाला काढायचा आहे आणि तो सुद्धा तुम्हाला त्या कापुरासोबत भांड्यामध्ये ठेवायचा आहे. यानंतर हे जे भांडं आहे ते आपल्या देवघरासमोर ठेवायचं. तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर या सगळ्या वस्तू कापुरासोबत जळतील, अशा पद्धतीने तुम्हाला कापुरावर ठेवून घ्यायच्या आहेत. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तिथेच देवघरासमोर बसून थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि थोडं-थोडं तूप जे आहे ते सुद्धा त्या कापुरावरती टाकायचं आहे आणि जेव्हा तुम्ही कापूर आपल्या देवघरासमोर जाळत आहात, तेव्हा तुम्हाला 11 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र जप करत असताना तुम्हाला थोडं-थोडं तूप जे आहे ते कापुरावरती टाकायचं आहे, जेणेकरून कापूर हा जास्त वेळ जळत राहील. 11 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करून झाल्यानंतर तुम्हाला ते भांडं तिथून उचलायचं आहे आणि त्याचा हा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. आणि यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा जायचं आहे आणि ते उंबरठ्यावरती तुम्हाला ते भांडं आहे ते ठेवून द्यायचं आहे. तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे
आता जोपर्यंत हा कापूर जळत आहे, तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे. भांड्यातील सर्व वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये जी काही थोडीशी राख तयार होईल, त्यातील थोडीशी राख ही तुम्हाला तुमच्या कपाळावरती लावायची आहे. घरातील प्रत्येकाच्या व्यक्तीच्या कपाळावरती हा एक टिळक तुम्ही लावू शकता. थोडीशी राख तुम्हाला उंबरठ्यावरती सुद्धा टाकायची आहे आणि यानंतर त्या भांड्यामध्ये पाणी ओतून तुम्ही इतर कोणत्याही झाडाच्या मुळापाशी टाकू शकता. फक्त तुळशीला टाकायचं नाही. तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये आज होळी पौर्णिमेला संध्याकाळी नक्की करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर घरातील इडापिडा किंवा आपल्या घरात असणारे दोष, नकारात्मकता हे संपूर्णपणे नष्ट होऊन जातील. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल, तिला बीपी किंवा शुगरची गोळी चालू असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं आहे. त्या पानावरती तुम्हाला गुलाबाचं फूल ठेवायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला 1 ते 2 बत्ताशे ठेवायचे आहेत. हे जे पान आहे ते तुम्हाला त्या व्यक्तीवरून 31 वेळा उतरवून घ्यायचं आहे. यानंतर हे जे पान आहे ते तुम्हाला होळीमध्ये जाऊन दहन करायचं आहे. होळीमध्ये अर्पण करायचं आहे. आणि यानंतर होलिका मातेला आजारी व्यक्तीसाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर नक्कीच हा उपाय तुम्ही आजारी व्यक्तीसाठी करू शकता. तसेच आजारी व्यक्तीची एखादी गोळी असेल तर ती सुद्धा तुम्ही त्या होळीमध्ये दहन करू शकता. त्या आजारी व्यक्तीचा सर्व काही आजार आहे तो त्या होळीमध्ये जळून त्याची खाक होईल. त्याचबरोबर घरामध्ये सतत नवरा-बायकोंची भांडणे होत असतील, दोघांचं अजिबात पटत नसेल, त्या दोघांचे नातेसंबंध चांगले नसतील, तर तुम्हाला आज होळीच्या दिवशी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. तर आज संध्याकाळी दोघांनी मिळून होळीची पूजा करायची आहे. दोघांनीही 2 लवंगा आणि 2 कापूरवाड्या ज्या आहेत, त्या होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत. होळीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि दोन्ही हात वर करून होलिका मातेला तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत, त्या तुम्हाला जे काही वाद आहेत, ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर आज होळीच्या दिवशी तुम्हाला काही नियमांचं पालन सुद्धा कटाक्षाने करायचं आहे. काही नियम तुम्हाला पाळायलाच हवे. त्यामध्ये पहिला नियम म्हणजे तुम्हाला आज होळीच्या दिवशी चुकूनही कोणाला उधार पैसे घ्यायचे नाहीत किंवा कोणाकडून उधार पैसे तुम्ही देऊ नका किंवा आजच तुम्हाला कर्ज देखील घ्यायचं नाही. आता जर तुम्ही पैसे देऊन एखादी वस्तू विकत घेत असाल, तर ती गोष्ट वेगळी आहे. परंतु पैशांची देवाण-घेवाण किंवा उधारी ही अजिबात या दिवशी करू नये. त्याबरोबरच या दिवशी घरामध्ये वादविवाद, क्लेशासारख्या गोष्टी सुद्धा करू नयेत. तसेच या दिवशी ज्या स्त्रियांना एक अपत्य आहे, मुलगा किंवा मुलगी असेल, तर त्यांनी होळीची पूजा करू नये किंवा स्त्रियांनी होळीची पूजा करत असताना आपले केस जे आहेत ते मोकळे सोडू नयेत किंवा केसासोबत खेळू नयेत. हे जे नियम आहेत, तर ते तुम्हाला आज पाळायचे आहेत. त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्या घरातून कोणालाही दही तुम्ही उसणं देऊ नका किंवा आपल्या घरातील दूध देऊ नका. दूध, दही, ताक हे चंद्राचे कारक मानले जातात. हा दिवस जर आपण इतरांना दही उसणं दिलं, तर आपल्या कुटुंबातील चंद्र जो आहे तो कमकुवत होतो आणि आपल्याला चंद्रदोष लागत असतो आणि आपल्या घरात सुद्धा अनेक अडचणी येत असतात. म्हणून दही, दूध जे आहे ते इतरांना देऊ नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.